फक्त आमचा एक फोन झाला की त्यांनी मला सांगितलं निवडणुकीत मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही उभा राहिलाय. तेवढा एक फॉर्मल आमचा फोन झाला. नाही, निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी मला तुम्ही लढताय, माझा तुम्हाला पाठिंबा आहे असं त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना सांगितलं आमचाही तुम्हाला पाठिंबा आहे, आम्ही सोबतच आहे. मी थेट बोलणार आहे, मी भिडणारा माणूस आहे, मी कोणाला घाबरत नाही आणि डरना आपली डायरी में नाही आहे. युत्या आघाड्या कराव्या लागत असतात, पर्याय द्यावा लागत असतो. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राजू शेट्टी यांनी जर युती केली असती किंवा त्यांना पाठिंबा घेतला असता, त्यांच्या याच्यावर उभे राहिले असते तर चित्र एक वेगळं असतं हातकणंगले मतदारसंघामध्ये आणि बुलढाण्यामध्ये सुद्धा एक चित्र वेगळं असतं. मात्र तसं होऊ शकलं नाही. शेट्टी साहेबांचं हे चुकलंय असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही थेट बोलणारे कार्यकर्ते आहेत. नाही नाही, असं आहे की मी युत्या आघाड्या कराव्या लागतात असं नाही म्हटलं. मी महाराष्ट्राला पर्याय म्हणून महाराष्ट्राला एका चांगल्या पर्यायाची गरज आहे असं म्हणालो. प्रस्थापित राजकारण्यांना लोक कंटाळले असं म्हणालो आणि नवीन विजनवाले लोक पुढे आले पाहिजे. याच्यासाठी महाराष्ट्रातल्या तरुणांना मोबिलाइज करणं, त्यांची एक मोड बांधणं, हे काम आम्हाला येणाऱ्या काळामध्ये करायचं असं म्हणालो. आता त्यांनी युती पहिले करायचं ठरलं, मग का त्यांचं कॅन्सल झालं त्याच्या बाबतीत मला काही माहित नाही, कारण तुमच्या काय कानावर आलं? नाही, त्या काळामध्ये माझं आणि त्यांचं बोलणंच झालं नाही. फक्त आमचा एक फोन झाला की त्यांनी मला सांगितलं निवडणुकीत मी तुमच्या बरोबर आहे, तुम्ही उभा राहिलाय. तेवढा एक फॉर्मल आमचा फोन झाला. बाकी त्याच्या व्यतिरिक्त त्या युत्या आघाड्यांच्या बाबतीत आमचं काही बोलणं झालं नाही. त्यांनी काय युती म्हणजे सुरुवातीला केली मग तोडली वगैरे काय ते त्यांचं मला असं वाटतं त्याच्या बाबतीतलं तेच अधिक स्पष्टपणाने सांगू शकतील. आणि या युत्या आघाड्यांच्या खेळामध्ये कार्यकर्त्याचं मरण होतं हे मला माहीत होतं, माझा अनुभव आहे 2 पंचवार्षिकचा. त्यामुळं आम्ही आमची एकला चलोरेची वाटचाल निवडली आणि स्वतंत्र निवडणूक लढलो. आणि नुसती लढलो नाही तर आम्ही स्पर्धेमध्ये आहोत. राजू शेट्टी साहेबांचं प्रचारादरम्यान काही तुम्हाला सूचना, काहीतरी मेसेज, काय चाललंय बाबा, प्रचार कसा सुरू आहे, असं काय सभेसाठी येऊ का असं काय विचारणं? नाही, निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी मला तुम्ही लढताय, माझा तुम्हाला पाठिंबा आहे असं त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना सांगितलं आमचाही तुम्हाला पाठिंबा आहे, आम्ही सोबतच आहे. एवढा एक आमचा फोन झाला, मग त्याच्यानंतर काय आमचं बोलणं झालं नाही. रविकांत तुपकर म्हणजे ज्या खासदारांनी हॅट्रिक केली, प्रतापराव जाधव म्हणजे महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांच्या एरियात जाऊन, त्यांच्या इलाक्यात जाऊन एवढे मोठे माणसं जमवले आणि थेट तुम्ही त्यांच्यावर वार करत होते लोकशाही मार्गाने. इतकी ताकद आणि इतका कॉन्फिडन्स तुपकरांमध्ये कुठून आलाय? नाही, माझं जर तुम्ही 22 वर्षाच्या चळवळीचा इतिहास पाहिला तर माझा कॉन्फिडन्स असाच असतो. मी थेट बोलणार आहे, मी भिडणारा माणूस आहे, मी कोणाला घाबरत नाही आणि डरना आपली डायरी में नाही आहे, मी घाबरतच नाही. म्हणून तर मी प्रस्थापितांच्या विरोधात टक्कर घेतो. भीती वाटत नाही का? काय भीती वाटायचं काम आहे? हे बघा, मी माझ्या आयुष्यात ठरवलेलं आहे 100 वर्षांनी मरायचंय, 60 वर्षांनी मरायचंय आणि आज आत्ता या क्षणाला इथं देह सोडायचा हे ठरवून मी जो माणूस मरणाला घाबरत नाही तो कोणाच्या बापाला घाबरत नाही. बाबासाहेबांनी प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार दिलेला आहे. ज्या खासदारांना आम्ही 15 वर्ष झाली निवडून दिलंय, त्या खासदारांनी 15 वर्षात काय केलं हे विचारण्याचं संविधानाने आम्हाला अधिकार दिला नाहीये. आम्हाला अधिकार आहे. जो माणूस मत देतो त्या प्रत्येक माणसाला आपल्या लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो. सामान्य शेतकऱ्याचा पोरगा म्हणून ते प्रश्न मी त्यांना विचारला, बिघडलं कुठं?